मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या शेतात मी केलेलं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं सिस्टम दाखवतो आहे. तुम्ही बघू शकता की मेन सप्लायमधून पाईप आलेला आहे. तो इथून कनेक्ट करून मी अशा प्रकारे याला इथे सप्लाय देत हा असा सरळ माझ्या पूर्ण एकरभर शेतात गेलेला आहे. आणि हे असे पाईप आथरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याचे फवारे किती लांबपर्यंत जातात. हे जवळजवळ 1 एकर शेत अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे ओलं करून देतं. कमीत कमी 3.5 ते 4 फुटापर्यंत एकीकडे याचा फवारा उडतो. इथे मी सध्या लसूण लावलेले आहेत. याचा एकरी खर्च मला आलेला आहे 12,000पर्यंत, जो मी स्वतः केलेला आहे. मला खर्च थोडा जास्त आला आहे कारण की माझं शेत थोडं तिरपं असल्यामुळे मला पाईप जास्त लागले. पण ज्या लोकांची शेती सरळ असेल त्यांना एवढा खर्च येणार नाही याला. जर तुम्हाला याच्याबद्दल अजून डिटेल माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकतात. मी तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगेल की मला किती एकरी खर्च कसा लागला, सोय कशी केली, मी कोणते पाईप्स घेतले आणि काय घेतले. जसं बघताय तुम्ही इथून कनेक्शन आलेलं आहे. हा सेंटर पॉईंट आहे माझ्या शेताचा. मी पूर्ण शेत दाखवतो तुम्हाला. इकडे पण मी असं पसरलेलं आहे इथपर्यंत. असे मी दोघं साईडला एका ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत, जिकडून एक इकडे आणि इकडे मी एका वेळी 5 पाईप चालू ठेवतो. तिकडे पण माझं शेत आहे, तिथे बी पाणी चालू आहे, इथे बी पाणी चालू आहे. तुम्ही प्रेशर बघू शकतात किती आहे. तर अशा प्रकारे हा सिस्टम आहे. इथे आपल्याला मेहनत जास्त नाही लागत आणि तुमचं शेत पूर्ण ओलं चिंब भरून जातं अर्ध्या तासामध्ये. याचा हा फायदा खूप आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल अजून विशेष माहिती हवी असेल तर तुम्ही सांगू शकतात मला. मी इथे 5 पाईप नंतर इथे सेंटर कॉक दिलेला आहे प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी, जो तुम्ही बघू शकता. हा राहिला तो सेंटर कॉक, ज्याच्याने मी प्रेशर तिकडचं बंद करून देतो, फक्त इकडे ठेवतो. ज्याच्याने इथे मला असे लांब सरळ तुषार भेटतात, जे तुम्ही बघू शकतायत. तुम्हाला याच्याविषयी जर अजून माहिती असेल तर तुम्ही मला कळवू शकतात कमेंट सेक्शनमध्ये, मग मी तुम्हाला सांगेल. धन्यवाद.